नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत तर असायलाच हवं. हा आहे आवळा. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटनं परिपूर्ण असून हा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, पचन सुधारतो, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करीत असतो. तसेच केस आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि मधुमेह नियंत्रण आणण्यास आपण यात उपयोग करत असतो. यामुळे केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते आणि आपल्या त्वचेला देखील एकदम चमक येते. आता आवळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण आणि त्यानंतर एक पेला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आता कुकर आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपला आवळा छानपैकी शिजला गेलेला आहे. आता आपला आवळा पूर्णपणे शिजला गेलेला आहे. आता आवळ्यातील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचा गर आपण बाजूला काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने सर्व बिया आता आपण बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आवळ्यापासून ना भरपूर पदार्थ बनवले जातात. आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक असा पदार्थ आहे आणि या दिवसामध्ये ते मोठ्या प्रमाणावर आता बाजारात उपलब्ध आहे, म्हणून ही रेसिपी बनवायला घेतली. आता या गरची आपण बारीक अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यातून 2 बॅचमध्ये आपण एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवत असताना आपण या ठिकाणी जरा देखील पाण्याचा वापर केलेला नाही आहे. अशा पद्धतीने एकदम मऊसूत अशी पेस्ट आपली बनवून झालेली आहे. आता कढईमध्ये हा तयार आवळ्याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी सतत परतवत राहायचं आहे. अशा पद्धतीने हे मिश्रण बनवत असताना तुम्ही जाडबुडाच्या कढईचा वापर करा, जेणेकरून हे मिश्रण कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सतत आपल्याला अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये आवळ्या इतकाच गूळ घालणार आहोत. आवळ्याचा गर 1 वाटी होता, त्याच प्रमाणात आपण 1 वाटी या ठिकाणी गूळ घालायचा आहे. गूळ बारीक चिरलेला असावा. आता मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे मिश्रणामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. आवळा हे एक अत्यंत पौष्टिक फळ आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत, जे आपले रोगप्रतिकारशक्ती वाढवते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारायला मदत होते, मेंदूचे आरोग्य देखील यामुळे चांगले राहते, स्मरणशक्ती, एकाग्रता सुधारते. तसेच विविध आजारापासून आपल्याला मुक्तता व्हायला हा आवळा अत्यंत गुणकारी आहे. रक्त शुद्ध करतो, त्याचप्रमाणे रक्ताभिसरण सुधारायला देखील मदत होते. हा एक नैसर्गिक असा पाचक म्हटला तरीही चालेल ना. अनेक पदार्थ बनवले जातात. आवळा पावडर बनवली जाते, मुरंबा, आवळा कँडी, आवळा सुपारी. तसाच हा पदार्थ देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. आता मिश्रण आपलं शिजून पूर्णपणे घट्ट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत. त्यानंतर ओवा पूड घालायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे पूड अर्धा चमचा वापरलेले आहे. आता पुन्हा एकदा मिश्रण सातत परतवत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर 2 चमचे वापरलेले आहे. पुन्हा एकदा मिश्रण सतत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुंठ पावडर आपण 1.5 चमचा वापरलेले आहे. सर्व पावडरीचा वापर केल्यामुळे होणारे गटागट हे एकदम चवीला उत्कृष्ट लागतात. आता त्याच्यामध्ये आपण हिंगपूड पाव चमचा वापरलेले आहे. मला टोटल या ठिकाणी मिश्रण बनवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागली. सतत आपल्याला अशा पद्धतीने मिश्रण परतवत राहायचं आहे आणि नेरलेच्या तव्याने पूर्णपणे मिश्रण असं सोडलं पाहिजे, म्हणजे ते एकदम परफेक्ट झालं असं समजावं. आता आपलं मिश्रण आपल्याला सतत परतवून झाल्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये आमचूर घातलेला आहे. तुम्ही नाही घातला तरीही चालेल, यामुळे टेस्ट खूप यायला मदत होते. अशा पद्धतीने आपल्या मिश्रण आता परफेक्ट रेडी झालेलं आहे. थोडंसं कोमट आहे, आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपले मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता हाताला थोडीशी पिठी साखर लावायची आहे आणि गोल गोल अशा पद्धतीने आपण गटागट तयार करणार आहोत. छोट्या साईजमध्ये तयार करा. असे केलेले गटागट मुलांना खूप आवडतात.
ज्या ज्यावेळी आवळा बाजारामध्ये येतो अशा पद्धतीने मी गटागट नेहमी बनवते. मुलांना चॉकलेट कुरकुरे देण्यापेक्षा हे देणं अत्यंत आरोग्यदायी आणि फायदेशीर असं आहे. यामुळे यामध्ये वापरलेल्या आपण जे पदार्थ वापरले आहेत त्यामुळे एकदम चटपटीत अशी चव येते. हे मिश्रण तुम्ही वर्षभर देखील टिकवून खाऊ शकता. अशा पद्धतीने अत्यंत चविष्ट आणि रुचकर असे आवळ्याचे गटागट तयार झालेले आहेत. हा आरोग्यदायी पदार्थ तुम्ही आवर्जून घरी ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.